एकूण एक धिरडं अगदी असंच पातळ जाळीदार झालंय, मस्त कुरकुरीत झालंय. ही धिरडी करून जवळपास अर्धा तास होत आला बरं का. तरीसुद्धा ही धिरडी अजिबात अशी चिकट, गिळगिळीत होत नाही. कारण आपण इथं मिश्र पिठं अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतलेली आहेत. दुसरं म्हणजे धिरडं करताना आपण सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या ना, तुम्ही पण अगदी असंच धिरडं पहिल्या प्रयत्नात करू शकाल. तर आपण मराठवाडा स्पेशल मिश्र पिठांची धिरडी करतोय, जी आमरसासोबत खाल्ली जातात. आमरस कशाला, अशीच खायला सुद्धा खूप मस्त लागतात. माझी एक साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलंय. मराठवाड्यातलं स्पेशल मिश्र पिठांचं धिरडं, मुख्यत्वे करून ज्वारीचं पीठ जास्त वापरलं जातं. करायला एकदम सोपं आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलंय एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, 2 मोठे चमचे बेसन, 3-4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, पाव चमचा ओवा. सोबतच मसाले लागतील: पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. तर पारंपरिक पदार्थ आहे, त्यामुळे तुम्हाला बघितलं साहित्य एकदम कमी होतं. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर पहिल्यांदा आपण काय करू, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि ओवा याला बारीक करूया. तुम्हाला वाटलं खूपच मोठं राहतंय तर तुम्ही थोडंसं पाणी घालून याला बारीक करू शकता. लसूण, मिरची, ओवा बारीक करून घेतला. आता आपण धिरड्याचं मिश्रण करूया. एक मोठा मिक्सिंग बोल घ्यायचा, त्यामध्ये सगळी पिठं काढू. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन. तुम्हाला यातलं एखादं पीठ नसेल, नाही घालायचं तरी पण चालणार आहे. आता यामध्ये घालू हळद, मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड, चवीपुरतं मीठ, तयार करून घेतलेली आलं, लसूण आणि ओव्याची पेस्ट. इथं तुम्हाला पाहिजे तर जिरं तुम्ही या वाटणामध्ये घातलं तरी चालेल. मग अशा वेळी तुम्हाला वेगळी जिरेपूड वापरण्याची गरज नाही. सगळं घातलं. आता मिक्सरचं भांडंच आपण चांगलं खंगळून घेऊया, म्हणजे सगळा मसाला याच्यासोबत या मिश्रणामध्ये मिसळला जाईल. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं पातळ मिश्रण करायचं आहे. आपल्याला धिरडं करायचं आहे की नाही, त्यामुळे एकदम पाणी याला बरंच लागतं. आपलं डोशाचं मिश्रण असतं ना, त्याहीपेक्षा जास्त पातळ करायचं आहे. याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत चांगलं मिसळायचं. लगेच सगळं पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालून गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या की मग पाणी घालायचं. तुम्ही एकत्रच सगळं पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला खूप त्रास होईल. आणि हे बघा, आपण याला असं मिक्स करून घेतलंय. सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. हे आत्ता इतकं पातळ आहे, पण नंतर आपल्याला धिरडी करताना आणखीन पातळ करावं लागणार आहे. इथं मी साधारण 1.5 वाटी पाणी घातलं. याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपण काय करूया, यावर झाकून याला 15 ते 20 मिनिटं भिजून देऊया. एक 15-20 मिनिट झालेली आहेत. पीठ आपलं चांगलं भिजलंय, बघूया. तर पीठ चांगलं भिजलंय, याची कन्सिस्टन्सी अशी आहे. पण आपल्याला जर एकदम जाळीदार धिरडी पाहिजे तर याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालावं लागेल. यामुळे यामध्ये आणखी एक अर्धी वाटी पाणी घालूया. एक अंदाज आहे, थोडंफार प्रमाण कमी जास्त होईल. आणि हे बघा, याला आपण बरंच पातळ करून घेतलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्हाला दाखवते, एकदम पातळ आहे. तर आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ज्वारीचं पीठ, त्याच वाटीने आपल्याला एकूण 3 वाट्या पाणी लागलं. हा एक अंदाज आहे. याहून थोडंसं पातळ केलं तरी पण चालणार आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण लगेच धिरडी करायला घेऊ. तर तवा चांगला तापलेला पाहिजे. इथं मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता. त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. इथं मी हे ब्रशनी तेल लावते. तुम्ही कांद्याचे काप वगैरे असतात ना, ते काटे चमच्याला अडकून त्याने तेल लावलं तरी चालणार आहे. आता ही धिरडी करत असताना तवा चांगला तापलेला पाहिजे, म्हणजे याला चांगली जाळी येते. इथं मी बिडाचा तवा घेतला. तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तरी चालेल. अगदी तुम्हाला सपाटच तवा नाही मिळाला, आपला भाकरीचा चपातीचा असा खोलगट तवा असतो ना, तो घेतला तरी चालेल, पण त्याच्यामधली धिरडी थोडीशी जाड होतात. बरं, आता आपण लगेच धिरडं टाकायला सुरुवात करूया. तर तवा चांगला तापलेला पाहिजे. तवा जर कमी गरम असेल तर धिरडी मऊ होतात, नीट उलटलीच जाणार नाही, त्याचा गोळा होईल. आणि जर खूप तापलेला असेल तर ती चिकटून बसतील आणि करपतील. त्यामुळे तवा आपल्याला मध्यम गरम पाहिजे. धिरडं सोडताना एकदा हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि गॅस मोठा ठेवून धिरडं सोडायचं. शक्यतो असं फुलपात्र घ्यायचं, म्हणजे धिरडं व्यवस्थित सोडता येतं.
सुरुवातीला थोडा वेळ गॅस मोठा ठेवायचा, एक 15 सेकंद. त्यानंतर गॅस कमी करायचा आणि धिरडं सगळीकडनं एकसारखं भाजून घ्यायचं. गॅसची आग जर कडेपर्यंत जात नाही आहे तर छोटी छोटी धिरडी सोडा किंवा मग तवा असा शिफ्ट करत करत तुम्हाला धिरडं सगळीकडनं भाजून घ्यावं लागणार आहे. तर एकदम कमी आचेवर असं शिफ्ट करत करत आपण धिरडं सगळीकडनं भाजून घेतलं आहे. कडेने थोडंसं तेल लावायचं किंवा चमच्याने वगैरे टाकायचं. आता असं एखादं टोकदार सुरी वगैरे घ्यायची. माझ्याकडे ही टूथपिक आहे किंवा स्कीवर आहे, त्याने मी याला असं मोकळं करून घेते. कडेपर्यंत असेल तर असं टोकदार काहीतरी घ्यायचं. धिरडं उलटून घेऊया, पण त्याच्या आधी आपण काय करू, थोडंसं वरनं तेल लावूया, म्हणजे आतल्या बाजूनं पण चांगलं भाजलं जाईल आणि धिरडं उलटून घेऊ. मस्त धिरडं झालंय. बिडाचा तवा वापरल्यावर शक्यतो मध्ये थोडंसं डार्क असं होतं किंवा थोडं जास्त भाजलं जातं. तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्ही त्याच्यावर केलं तर सगळीकडनं एकसारख्या रंगावर हे भाजलं जाईल. आता दुसऱ्या बाजूने पण एक अर्धा मिनिट भाजायचं, धिरडं तयार होईल. दुसरी बाजू अर्धा मिनिट भाजली. धिरडं काढून घेऊया. तर माझ्याकडे अशी ही लाकडी जाळी आहे, त्याच्यावर मी धिरडी काढून घेते. शक्यतो ना धिरडी लगेच ताटामध्ये टाकण्यापेक्षा टोपलीमध्ये टाकायची, म्हणजे काय आहे ना, वाफ खालच्या खाली निघून जाते, धिरड्याला पाणी सुटत नाही. माझ्याकडे जाळी, मी जाळीवर काढली. स्टीलची जाळी वगैरे घ्या किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा, स्वच्छ कोरडा कपडा, त्याच्यावर धिरडी काढायची. आता बाकीची धिरडी पण आपण अशीच करूया. लक्षात घ्या, परत आपल्याला गॅस मोठा करायचा आहे. तवा व्यवस्थित तापून द्यायचा आहे. जर थोडासा गार झाला असेल तर थोडा गॅस मोठा ठेवा. याला तेल लावून घेऊया. धिरडं टाकूया. दुसऱ्या वेळी धिरडं टाकताना परत एकदा व्यवस्थित तळापासून मिश्रण हलवून घ्यायचं आणि धिरडं टाकायचं. सुरुवातीची 15 सेकंद गॅस मोठा ठेवायचा, त्यानंतर गॅस कमी करायचा. थोडंसं सुकल्याने कडेने तेल लावायचं आणि धिरडं सगळीकडनं तवा फिरवत फिरवत एकसारखं भाजून घ्यायचं. गॅस कमी ठेवू आणि आता धिरडं छान भाजून घेऊ. तर अशा प्रकारे आपली ही मिश्र पिठांची धिरडी तयार झालेली आहेत. मराठवाड्यामध्ये ही आमरसासोबत खाल्ली जातात. मला तर मी आमरसासोबत कधी केलेली नाही आहेत, पण आमच्याकडे ही अशी चटणी लावून किंवा नुसतीच नाश्त्याला अशीच कोरडी खाल्ली जातात किंवा मुलांना कधी थोडंसं सॉससोबत दिलं तरी पण मुलं आवडीने खातात. मला तर वाटतं सॉसची सुद्धा गरज नाही, ही अशीच चवीला खूप मस्त लागतात. फक्त धिरडं करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आपल्याला जी मिश्र पिठं घ्यायची आहेत ती तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडीफार इकडं तिकडं केली तरी चालतील, पण तांदळाचं पीठ घातलं तर धिरडी छान कुरकुरीत होतात. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल, पण धिरडी थोडीशी कमी कुरकुरीत होतील. दुसरं म्हणजे मिश्रण आपल्याला एकदम पातळ करायचं. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ना, तसे पातळ मिश्रण केलं तर धिरडं टाकताना छान जाळीदार पातळ पसरलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही धिरडं टाकत असता त्यावेळी तवा व्यवस्थित गरम पाहिजे. गॅस मोठा ठेवून धिरडं टाकायचं आणि त्यानंतर कढईने आधी थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग गॅस एकदम कमी करायचा. मग धिरडं सगळीकडनं भाजलं की उलटून त्याला दुसऱ्या बाजूने पण भाजायचं. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित स्टेप्स फॉलो केल्या, धिरडं तव्याला चिकटून बसणार नाही, अतिशय पातळ होतील, कुरकुरीत जाळीदार होतील. तर तुम्ही पण या पद्धतीने ही मिश्र पिठांची धिरडी जरूर करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.